बीड ह्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनित्राताई पवार ज्या आहेत त्या महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे। अजितदादाच्या अकाली निधनानंतर सर्व जी राजकीय जबाबदारी आहे ती सुनित्राताई पवार यांच्यावर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा हे राजकारणामध्ये आपला कारभार सांभाळत होते। याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील अजितदादा यांच्याकडे होते, परंतु अजितदादा यांचा विमान अपघातातील अकाली निधनामुळे बीडचं पालकमंत्री पद जे आहे ते पुन्हा एकदा सुनित्राताई पवार यांच्याकडे गेल्यामुळे आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुनित्राताई पवार जे आहेत त्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी बीड ह्या ठिकाणी आल्या होत्या। बीड ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर परत जात असताना प्रसार माध्यमाशी त्या बोलत असताना दादांनी बीडचं जे विकासाचं व्हिजन समोर ठेवलं होतं, बीड जिल्हावासियांना विकासाची जी आशा दाखवली होती ती कुठंतरी आशा पूर्ण मावळतीच्या दिशेने जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे। हीच मावळतीच्या दिशेने जाणारी आशा पुनर्जीवित करण्यासाठी ताई तुम्ही पुढे येणं अत्यंत गरजेचं असल्याच्या भावना बीड जिल्हावासियाकडून व्यक्त होत आहेत। त्याच अनुषंगाने काही पत्रकारांनी ह्या विषयीचे प्रश्न सुनित्राताई पवार यांना विचारले असता त्यावर उत्तर देत असताना दादाच्या आठवणीमध्ये त्यांना पुन्हा एकदा अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। ज्यावेळेस अश्रू अनावर झाले त्यावेळेस ताई ज्या आहेत त्या स्तब्ध झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर सुनित्राताई पवार जे आहेत त्या प्रसार माध्यमाशी बोलत असताना दादांनी जे ड्रीम प्रोजेक्ट आखले होते त्या प्रोजेक्टचं काम दादांनी बीडवासियांना दिलेले विकासाचं आश्वासनाचं जे काम आहे ते पुढे नेण्याची जी सर्व जबाबदारी आहे ती माझी आहे। आपण सर्वजण मिळून बीड जिल्ह्याला राज्यामध्ये अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देखील यावेळी सुनित्राताई पवार यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बोलताना दिलेलं आहे। ज्यावेळेस सुनित्राताई पवार जे आहेत ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आवरून ज्यावेळेस परत होत्या त्यावेळेस मीडिया समोर येत असताना त्या ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस कशा पद्धतीने त्या स्तब्ध झाल्या, अश्रू अनावरण झालेले आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। काय सांगाल ताई, आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाला देखील उपस्थित होता आणि पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून तुम्ही बीडला आलाय, काय संदेश असेल बीडकरांसाठी? आज मी दादांच्या नंतर पहिल्यांदाच बीडला आलेली आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या आज शुभेच्छा देते। आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याची सुद्धा मी शुभेच्छा देते। खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे। आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतील आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे।